नाशिक लोकसभेतील अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांनी प्रचारात आघाडी घेतली असून आज जेलरोड परिसरातून त्यांच्या प्रचाराची मोटारसायकल दिंडी काढण्यात आली। अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांनी प्रचारात आघाडी घेतली असून आता शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे यांची डोकेदुखी ठरली आहे। हेमंत गोडसे यांना प्रचाराला वेळ कमी पडल्यामुळे त्यांचा प्रचार नाशिक लोकसभेमध्ये पूर्णतः होऊ शकला नाही असं तज्ञांचं मत आहे। शांतिगिरी महाराजांकडे जय बाबाजी भक्त परिवार मोठ्या संख्येने असल्यामुळे त्यांचं मतदान नाशिकमध्ये जास्त आहे। जय बाबाजी भक्त परिवार अहोरात्र बाबांच्या महाराजांच्या विजयासाठी प्रयत्न करत असून त्या प्रयत्नांना येत्या निवडणुकीच्या मतदानात यश येण्याची शक्यता आहे। जय बाबाजी भक्त परिवारानं जेल रोड, दसक पंचक, शिवाजी पुतळा, सुभाष रोड, महात्मा गांधी पुतळा, देवळाली गाव, जय भवानी रोड, उपनगर, इंदिरानगर, गोविंद नगर, अंबड लिंक रोड, पपया नर्सरी या भागातून मोटार बाईक दिंडीचे आयोजन केले होते। या मोटार बाईक दिंडीमध्ये हजारोंच्या संख्येने मतदार उपस्थित होते। जय बाबाजी भक्त परिवाराच्या काही सदस्यांना सांगितले की बाबाजी निश्चितपणानं या नाशिक लोकसभा मतदारसंघाचे विजयी उमेदवार असतील असा आमचा दावा आहे। ओम जगद्गुरु जनार्दन स्वामी मोहनगिरी महाराज आणि भारत माता चरणी वंदन करून ज्यांचा जनाच्या आशीर्वादाने आज ही लोकसभा नाशिक मतदारसंघ निवडणूक संपन्न होत असताना की आमच्या भक्त परिवाराने जो नारा दिलेला आहे महत्त्वाचा लढा राष्ट्रहिताचा, संघर्षित राजकारणाचा लढाच आणि जिंकायचं, आणि या दृष्टिकोनातून कालच बघा या ठिकाणी भगवंताच्या आणि सर्व साधू संतांच्या जनजनाच्या आशीर्वादाने बादली बघा चिन्ह या ठिकाणी प्राप्त झालेलं आहेत। आणि म्हणून प्रथमतः की ज्यांच्या कृपेने, ज्यांच्या इच्छेने हे आपल्याला बादली चिन्ह मिळेल त्यांच्या टाळीवर आम्ही धन्यवाद देऊया। त्याप्रमाणे आज बघा या ठिकाणी ही जी काही मोटरसायकल दिंडी किंवा मोटरसायकलची शोभायात्रा या नाशिक शहरामध्ये संपन्न होत आहेत। तर आम्ही या ठिकाणी शक्तीपरीक्षा आम्ही करत नसून जे काही चिन्ह मिळालेले आहेत हे चिन्ह घरापर्यंत मतदारांना पोचावं या दृष्टीने आजची या ठिकाणी या शोभायात्रेचं नियोजन करण्यात आले आहेत। आणि म्हणून आपण या ठिकाणी पुनश्च या ठिकाणी भारत मातेचा नारा देऊन यांनी पुढच्या या आपल्या निवडणुकीच्या मार्गाला लागूया।